देशात अनेक ठिकाणी पोलिसांच्या वतीने ड्रग्सवर धडक कारवाई करण्यात येत आहे। मात्र तरीही अंमली पदार्थ विकणारे काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे। आरोपींची सुटका झाली की तो पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतो। मात्र अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे। तर पोलिसांनी एमडी ड्रग्स विकणाऱ्या आरोपीला त्याच्याच परिसरात त्याची धिंड काढत फिरवलं, त्याला लोकांसमोर जाहीर माफी मागायला लावली आणि भविष्यात ड्रग्सचा धंदा करणार नाही याचं वचनही त्याच्याकडून घेतलं गेलं। मी वचन देतो की पुन्हा कधीही ड्रग्सचा व्यापार करणार नाही आणि इतरांनाही यापासून दूर राहायला सांगेन, असं म्हणत आरोपीनं संपूर्ण समाजापुढे बेकायदेशीर काम करणार नसल्याची कबुली दिली। पाहूया नागपूर पोलिसांनी आरोपीला वठणीवर आणण्यासाठी लढवलेल्या शक्तीचा हा विशेष वृत्तांत। एमडी ड्रग्स विकणे हे आता नित्यनेमाचे झाले आहेत। पोलीस कारवाई करतात, गुन्हे दाखल करतात, मात्र आरोपी जामिनावर येऊन पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतात। अशाने अवैध तस्करावर पोलिसांची आणि कायद्याची भीतीच राहिली नाही। मात्र नागपूर पोलिसांनी ड्रग्स विकणाऱ्याला ड्रग्ससह ताब्यात घेऊन त्याला चांगलीच अद्दल घडवल्याचे यावेळी दिसून आले। एमडी ड्रग्स विकणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलं। त्याची चक्क त्याच्याच परिसरात वरात काढून त्याला समाजापुढे अनोख्या पद्धतीने जाहीर माफी मागायला लावली। भविष्यात ड्रग्सचा धंदा न करण्याची वचनही दिलं। मी वचन देतो की पुन्हा कधीही ड्रग्सचा व्यापार करणार नाही आणि इतरांनाही यापासून दूर राहायला सांगेन, असं म्हणत त्या आरोपीनं संपूर्ण समाजापुढे कबुली दिली। और यहाँ से चौकशीत आरोपी बराच काळ या धंद्यात गुंतल्याचं समोर आलं आहे। यामुळे अनेक तरुण व्यसनाच्या जाळ्यात अडकले होते। त्याला वठणीवर आणण्याकरिता नागपूर पोलिसांनी लढवलेली नवीन शक्कल ही इतर पोलिसांना आता प्रेरणादायी ठरत आहे। नागपूर पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईची सर्वत्र प्रशंसा होत आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा परिणाम केवळ आरोपी पुरताच मर्यादित न ठेवता त्यातून समाजाला एक नवीन धडा दिला आहे। यामुळे ना फक्त लोकांमध्ये जनजागृती झाली, तर अशा प्रकारे गैरव्यवहार करणाऱ्या इतर आरोपींच्या मनातही भीती निर्माण झाली आहे। आता नागपूर शहरात ड्रग्सचा व्यापार खपवून घेतला जाणार नाही असा निर्णय केलेल्या कारवाईतून नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलंय। आमचं उद्दिष्ट तरुणांना ड्रग्सच्या विळख्यातून वाचवणं आहे आणि हे व्यवसाय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणं आहे, असं सुद्धा नागपूर पोलिसांनी यावेळी स्पष्ट केलं। पोलिसांच्या या कारवाईमुळे केवळ आरोपींच्या मनात भीती निर्माण झाली नाही, तर समाजातही कायद्याबद्दल विश्वास वाढला आहे। आता केवळ तुरुंगात पाठवण्यावरच भर राहणार नाही, तर गुन्हेगारांना समाजात नजरेला नजर देऊन वावरताना लाज वाटेल अशा पद्धतीने वागवलं जाईल। ड्रग्स विरोधात नागपूर पोलिसांनी उचललेलं हे पाऊल इतर राज्याकरिता एक आदर्श ठरत आहे। अशाच प्रकारच्या कठोर आणि प्रभावी कारवाया देशभर झाल्यास ड्रग्स व्यापारावर नियंत्रण आणता येऊ शकेल आणि नक्कीच नागपूर पोलिसांची अशीच कारवाई इतर पोलिसांनी जर अंमलात आणली तर अवैध गांजा ड्रग्स तस्करात भीतीचे वातावरण निर्माण होईल, हेही तितकंच खरं। नागपूर पोलिसांनी ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेऊन त्याची त्याच्याच परिसरात वरात काढली। परिसरातील लोकांपुढे अनोख्या पद्धतीनं जाहीर माफी मागायला लावली। पोलिसांच्या या कारवाईमुळे केवळ आरोपींच्याच मनात भीतीचं वातावरण निर्माण नाही झालं, तर समाजातही कायद्याबद्दल विश्वास वाढला आहे। आता केवळ तुरुंगात पाठवण्यावरच भर राहणार नाही, तर गुन्हेगारांना समाजात मोकाट वर तोंड करून वावरतानाही लाज वाटेल। अशीच कारवाई आणि प्रेरणा इतर राज्यातील आणि जिल्ह्यातील पोलिसांनीही घेणे अपेक्षित आहे। अशा सर्व अपडेट्ससाठी बघत रहा सिटी न्यूज।